नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी कोचिंग इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वप्रथम आपलं मनपूर्वक असं स्वागत आहे. चला तर मग आज नवीन टॉपिक, नवीन सुरुवात. आजचा आपला जो वर्क अँड एनर्जी मधला जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे युनिट ऑफ वर्क. काय नाव आहे? युनिट ऑफ वर्क. युनिट ऑफ वर्क वरती आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ठीक आहे, काय करणार आहोत? युनिट ऑफ वर्क वरती आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आजचा हा पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, मग चला आता हे जे काही सगळ्यात अगोदर आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. काय सांगता येईल वर्कचा फॉर्म्युला? राईट. तर वर्कचा फॉर्म्युला आपण याच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासला जेव्हा आपला टॉपिक चालू झाला होता तेव्हा. मग आता ह्या वर्कवर आपण ऑलरेडी लेक्चर घेतलंय. ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर जर बघायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सारथी कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा सारथी कोचिंग क्लास असं जर टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि तो व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या प्लेलिस्ट मध्ये त्या ठिकाणी शो केलेला आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जो काही फॉर्म्युला आहे वर्कचा तो काय आहे? तो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. मग आता ह्याच वर्कचा फॉर्म्युल्यावरून आपल्याला की त्याचं खाली काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये काय पाहायचं काय तर युनिट ऑफ वर्क पाहायचं मेन पॉईंट. नंतर त्याचं त्या ठिकाणी काय पाहायचं आहे की ह्याच याचा जे काही युनिट ऑफ वर्क जो आहे तर याचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. काय रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्थ मध्ये याचं त्या ठिकाणी याचं रिलेशनशिप जूल सोबत आणि अर्थ सोबत काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता सगळे शब्द जूल शब्द नवीन तुमच्याकडे, अर्थ शब्द सुद्धा नवीन आहे. ते आपण त्या ठिकाणी याच्याबद्दल चर्चा करणार सविस्तर. नेमकं हे काय आहे नेमकं आपण त्या ठिकाणी 10 मध्ये आपण जाणार तेव्हा त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी काय जाईल सोप्या जाईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला ते समजेल. चला तर मग आता वर्कचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, जर समजा ह्याच वर्कचं जर आपण युनिट जर बघितलं तर ते युनिट त्या ठिकाणी काय येतं तर ते युनिट तुम्ही लिहिलेलं आहे द युनिट ऑफ वर्क डन इज डाईन. काय येतं? डाईन सेंटीमीटर त्या ठिकाणी युनिट येतं कशाचं तर वर्कचं. ठीक आहे, आणि मग त्यालाच त्या ठिकाणी पोहोचवून काय म्हणतात? अर्थ म्हणतात. हे जे काय आहे सविस्तर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर चला बघूया. एसआय सिस्टीम युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. एसआय सिस्टीम मध्ये कशामध्ये? एसआय सिस्टीम मध्ये. आता एसआय सिस्टीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे आणि सीजे सिस्टीम सुद्धा माहिती आहे. ठीक आहे, एसआय सिस्टीम म्हणजे काय रे? एसआय सिस्टीम आपली काय सांगता येईल एसआय सिस्टीमच्या बद्दल आणि सीजे सिस्टीमच्या बद्दल? हा, इंटरनॅशनल सिस्टीम. बरोबर आहे. एसआय म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम. आणि सीजेस म्हणजे काय? हा, सेंटीमीटर. नंतर सीजीएस, सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्रॅम आणि एस फॉर सिस्टीम. ठीक आहे, सिस्टीम नाही सेकंड घ्या. ठीक आहे, तर त्याला सीजीएस म्हणतात. बरोबर आहे. तर त्याला सेंटीमीटर, नंतर जी म्हणजे काय? ग्रॅम, आणि नंतर एस म्हणजे काय? सेकंड. असं त्या ठिकाणी घ्यावं लागतं. अशा दोन त्या ठिकाणी सिस्टीम आपल्याकडे आहे. तर एसआय म्हणजे काय तर त्या ठिकाणी ते आपण बघतोय. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी युनिट काय आहे तर ते बघा. इन एसआय सिस्टीम युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. काय येतं? न्यूटन. जे काही आपण एसआय मध्ये जे बघणार आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी जो काही फोर्स आहे किंवा जे काही फोर्सचं जे काही युनिट आहे, फोर्सचं जे काही युनिट आहे तर ते काय आहे? न्यूटन आहे. काय? न्यूटन. आता हे जे काही विशिष्ट वर्गाचे जे काही युनिट्स आहेत तर ते आपल्याला कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत किंवा त्या ठिकाणी ते आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे, जेणेकरून ते आपल्याला पुढे जे काही प्रॉब्लेम आपण घेणार आहेत, प्रॉब्लेम्स आपण घेणार आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे महत्वाचे आहेत किंवा ते काम येणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं काय कायमस्वरूपी माइंड मध्ये सेव्ह करून ठेवा की जर त्या ठिकाणी एसआय सिस्टीम मध्ये फोर्स युनिट काय? न्यूटन. एसआय सिस्टीम मध्ये फोर्स युनिट काय? न्यूटन आहे. नंतर युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. आणि जर समजा आपण त्या ठिकाणी ह्याच डिस्प्लेसमेंटचं जर त्या ठिकाणी काय बघितलं युनिट जर बघितलं तर ते काय येतं? मीटर येतं. ठीक आहे, आपण हे कुठून आणलंय? इथनंच आणलंय सगळं. म्हणजे वर्कच्या फॉर्म्युलाच आपण सगळे त्या ठिकाणी काढतोय. कारण पहिलं काय बघितलं आपण? फोर्स. आणि फोर्सचं युनिट काय बघितलं? न्यूटन. आणि नंतर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय बघितलं? मीटर. ठीक आहे, आणि त्याच न्यूटनला कॅपिटल एन त्या ठिकाणी नोट करतात आणि ह्याच त्या ठिकाणी जो काही मीटर आहे मीटरला काय नोट करतात तर त्या ठिकाणी स्मॉल एम. काय नोट करतात? स्मॉल एम त्या ठिकाणी नोट केलं जातं. मग आता बघूया समोर आपल्याला आलंय की जूल काय आहे. ठीक आहे, नेमकं जूल कशाला म्हणायचं? ठीक आहे, आता जूल काही वेगळं काही अशी संकल्पना नाहीये, त्यातली संकल्पना आहे. मग आता जूल नेमकं काय बघा. युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन मीटर आर कॉल्ड जूल. म्हणजे काय? युनिट ऑफ फोर्स. फोर्सचं जे काही युनिट आहे, फोर्स युनिट काय आपण सांगितलं तर त्या ठिकाणी फोर्स युनिट आहे न्यूटन मीटर आहे.
काय आहे न्यूटन मीटर आहे. आणि जे फोर्सचं युनिट आहे ना न्यूटन मीटर त्यालाच काय म्हणतात जूल. काही वेगळं आहे का काही नाही. सगळं तिथं जे फक्त शब्द वेगळा आहे. काय शब्द फक्त थोडा डिफरंट वापरलाय. सोपा शब्द त्या ठिकाणी वापरलाय कोणता की जर समजा न्यूटन मीटर हा शब्द त्या ठिकाणी न वापरता फक्त काय वापरला शब्द जूल. काय वापरलाय जूल. नंतर मग आता बघा हे कळलं तुम्हाला की जूल म्हणजे काय तर युनिट ऑफ वर्क युनिट ऑफ फोर्स. जर फोर्सचं युनिट त्या ठिकाणी काय असेल न्यूटन मीटर असेल तर त्याला आपण काय म्हणता येईल जूल असं म्हणता येतं. नंतर आहे समोर आता हे जूल झालं बरोबर आहे. मग 1 जूल 2 जूल म्हणजे 1 जूल 2 जूल 3 जूल 4 जूल नेमकं काय आहे तर नेमकं ते कसं तयार करायचं तर इथं कसं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक्सप्लेनेशन दिलंय. मग काय सांगितलंय द अमाऊंट ऑफ वर्क डन. द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. समजा एखादी विशिष्ट ऑब्जेक्ट आहे विशिष्ट एखादी वस्तू आहे आणि त्याच्यावरतीचं जे काही हे आहे काय सांगता येईल आपल्याला वर्क डन आहे विशिष्ट ऑब्जेक्ट आणि त्या वस्तूवर केलेलं वर्क डन म्हणजेच काय 1 जूल. समजलं का 1 जूल कसं म्हणणार द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. एखादी वस्तू कोणतीही घ्या हा मार्कर घ्या एखादा टेबल घ्या एखादा बुक घ्या एखादा काही वस्तू घ्या आणि त्या वस्तूवरचं जे काही काय आहे तर त्या ठिकाणी कार्य आहे वर्क डन आहे आणि ते वर्क डन त्या विशिष्ट वस्तूवर त्याला आपण काय म्हणतो 1 जूल. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे विशिष्ट एखादी वस्तू आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी जे काही वर्क डन झालंय तर त्याला आपण काय म्हणता येतं 1 जूल असं म्हणता येतं. मग समोर करून ह्या 1 जूलला नेमकं कसं लिहिता येईल तर बघा सोपं करून दाखवलंय की A1 जूल इज इक्वल टू काय सांगितलंय आपण जसं एखाद्या वस्तूवरती लावलेला त्या ठिकाणी काय सांगतोय की वर्क डन सांगतोय किंवा एखादा फोर्स सांगतो त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी घेतलंय द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल आणि नंतर त्या ठिकाणी फॉर्म्युला असा तयार होतो की 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर. 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. ठीक आहे. हे काय करायला आपल्याला की आता ह्या 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर जे आहे 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर जे आहे त्याला नेमकं कसं करता येईल तर सरळ आहे की 1 जूल या 1 जूलला काय करा 1 जे म्हणा करा. आता सरळ काय जूल शब्द न म्हणता फक्त काय म्हणलाय जे काय म्हणलंय जे म्हणलंय जूल शब्द न म्हणता त्याला काय नोट केलं फक्त जे 1 ला 1 जूल से काय म्हणणार फक्त जे इज इक्वल टू ला इज इक्वल टू तसंच 1 ला 1 तसंच न्यूटन फॉर काय फक्त एन कॅपिटल लेटरचा त्या ठिकाणी वापर केला एनचा. ठीक आहे. आणि सगळंच कॅपिटल लेटरने वापरलंय जूल कॅपिटल वापरलाय फक्त कॅपिटल एन वापरलाय आणि पुन्हा हा जो काही मीटर साठी जो एम आहे तो स्मॉल आहे. कळलं का हे त्या ठिकाणी ठरवून दिलेले सिम्बॉल आहेत त्या ठिकाणी कशामधले फिजिक्स मधले. समजलं का. मग त्या ठिकाणी 1 जूल म्हणजे किती तर 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर. मग याला त्या ठिकाणी शॉर्ट मध्ये 1 जे इज इक्वल टू 1 एन इनटू 1 एम असं त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येते. मग आता समोर करून जर आपण जर समजा पुढे जर गेलो तर आता आपल्याला महत्त्वाचं त्या ठिकाणी काय बघणं होतं की युनिट ऑफ वर्क काय आहे तर मग याचं वर्क त्या ठिकाणी इथं सरते शेवटी निघतं काय द युनिट ऑफ वर्क डन इज डाइन सेंटीमीटर. एखाद्या वस्तूवरती केलेलं वर्क डन जे आहे तर ते काय सांगता येतं डाइन सेंटीमीटर आहे. ठीक आहे. जे वर्क डन आहे ते काय आहे डाइन सेंटीमीटर हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. द युनिट ऑफ वर्क डन इज काय डाइन सेंटीमीटर. आणि मग जर युनिट ऑफ वर्क डनला आपण 9 सेंटीमीटर जर म्हणत असेल तर त्याला काय म्हणतात अर्ग. काय म्हणतात अर्ग असं त्याला म्हटलं जातं. काय म्हणतात अर्ग. काय म्हणतात रे अर्ग असं म्हणतात. मग आता तुम्ही म्हणतात जरा अर्ग काय आहे तर अर्ग हा पूर्ण आणलाय का नाही तर त्या ठिकाणी सगळं तिथंच आहे फक्त त्याला नवीन शब्द काढलाय. जसं नवीन शब्द आपण जूल काढला होता आता हे नवीन शब्द काय काढला अर्ग. नवीन शब्द शोधून आणला अर्ग आहे. ठीक आहे. म्हणजे काय की द युनिट ऑफ वर्क डन इज अ डाइन मीटर डाइन सेंटीमीटर आर कॉल्ड अर्ग. आर कॉल्ड अर्ग. त्याला आपण अर्ग असं म्हणतो. नंतर आहे समोर आता आपण वरती बघितलं होतं 1 जूल खाली काय बघा 1 अर्ग. 1 अर्ग म्हणजे किती 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर. 1 डाइन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. ठीक आहे. कशावरून घेता येईल तर ते ह्याच त्या ठिकाणी डेफिनेशन वापरून घेता येईल. ठीक आहे. काय घेता येईल की 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर. समजलं का तुम्हाला. हे सगळं काय इथं वरती त्या ठिकाणी दिलेलं आहे. कुठे दिलेलं आहे डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे की आम्ही त्याच्याकडे हायलाइट केलं की द वर्क डन इज अ डाइन सेंटीमीटर बरोबर आणि म्हणून त्या ठिकाणी आपण इथं घेतलाय. ठीक आहे. मग 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर.
ठीक आहे 1 डाईन आणि 1 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेऊन टाकला. मग आता इथे त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला अर्गचा फॉर्म्युला विचारला जाईल किंवा अर्ग म्हणजे विचारला जाईल तर तेव्हा तुम्ही हे सांगू शकता. किंवा जर तुम्हाला विचारलं 1 अर्ग म्हणजे काय तर मग 1 अर्ग म्हणजे काय तर 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर. 1 टाइम मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ठीक आहे हा त्या ठिकाणी अर्ग झालं. मग आता समोर काय बघायचं आपल्याला त्याचं रिलेशनशिप बघायचं. काय बघायचंय रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग. आता नेमका सहसंबंध काय जूलचा आणि अर्गचा. आपण त्या ठिकाणी जूल पण नवीन शोधलंय अर्ग पण नवीन त्या ठिकाणी नाव आलंय. मग याचा संबंध काय येतो सर नेमकं याचा पुढे आपल्याला फायदा आहे का किंवा याचा पुढे वापर होतो का हे बघायचंय. तर बघा मग पुढे काय सांगितलंय की 1 न्यूटन जर समजा 1 न्यूटन जर असेल 1 न्यूटन तर 1 न्यूटन म्हणजे किती घ्यायचं तुम्हाला 10⁻⁵ डाईन. आता ही जी काही व्हॅल्यू आहे ही त्या ठिकाणी ठरलेली व्हॅल्यू आहे. ठीक आहे 1 न्यूटन म्हणजे किती तर 10⁻⁵ डाईन आणि नंतर जसं 1 मीटर म्हणजे किती 10⁻² सेंटीमीटर. 10⁻² सेंटीमीटर म्हणजे वाचताना काय म्हणायचं की आपण मराठीत काय वाचतो की 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन आणि 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर म्हणजे याला आपण त्या ठिकाणी पॉवर म्हणतो. पॉवर म्हणताना त्याला व्यवस्थित वाचा रेस टू द पॉवर असं वाचायचं. ठीक आहे 1 न्यूटन इज इक्वल टू 10 रेस टू द पॉवर 5 डाईन अँड 1 मीटर इज इक्वल टू 10 रेस टू द पॉवर 2 सेंटीमीटर. ठीक आहे असं त्या ठिकाणी आपल्याला रीड करता येईल वाचता येईल. आणि मग त्या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला एक प्रकारे फॉर्म्युला सारखं लक्षात आपल्याला ठेवावं लागणार आहे की जेव्हा आपल्या तोंडातून शब्द निघेल 1 न्यूटन तर तुम्ही त्या ठिकाणी सांगितलंच पाहिजे किती 10⁻⁵ डाईन. काय सांगितलं पाहिजे 10⁻⁵ डाईन. आणि जर मी म्हणेल 1 मीटर बरोबर तर किती सांगितलं पाहिजे 10⁻² सेंटीमीटर. समजलं का 10⁻² सेंटीमीटर असं त्या ठिकाणी होतं. म्हणजे सरळ काय होतं माहिती का की न्यूटनचं कन्वर्जन डाईन मध्ये आणि त्या ठिकाणी मीटरचं कन्वर्जन कशामध्ये सेंटीमीटर मध्ये हे आपल्याला त्या ठिकाणी अगोदरच माहिती आहे. ठीक आहे आणि फक्त मग आपल्याला ह्या व्हॅल्यू काय करतात लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर काय करायचंय की हा जो काही वर्क आहे काय वर्क मग पुन्हा आपल्याकडे वर्कचा फॉर्म्युला येतो काय की वर्क इज इक्वल टू फोर्स टू डिस्प्लेसमेंट. मग जर आपण समजा गेला त्या ठिकाणी ह्या जूलला वर्कच्या बरोबर जर टाकलं तर काय होईल की 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. म्हणजे जर समजा आपण इथं वरती काय काय काढले काय काय आपल्याला दिले फोर्स आपण काढून वरती काढला का नाही. परंतु जर समजा वर्क म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की 1 जूल बरोबर आहे आणि फोर्स म्हणजे काय म्हणता येईल की 1 न्यूटन. एखाद्या विशिष्ट वस्तूवरती आपल्याला फोर्स त्या ठिकाणी 1 न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट किती तर त्या ठिकाणी 1 मीटर. 1 मीटर त्या ठिकाणी ती वस्तू हलली. मग समजा काय घडतं तर 1 जूल इज इक्वल टू आता 1 न्यूटन म्हणजे किती रे 10⁻⁵ डाईन. इथं ते सगळं हेच व्हॅल्यू मी इथे टाकली कळलं का कुठे टाकली इथे टाकली 10⁻⁵ डाईन मल्टिप्लाइड बाय नंतर त्या ठिकाणी काय सांगितलंय 1 मीटर म्हणजे किती रे 10⁻² सेंटीमीटर आणि ते इथे दिले 10⁻² सेंटीमीटर ते कुठे दिले इथं. नंतर काय केलं गौरव की हा 10 आणि हा 10 सारखा याचा बेस सारखा. जर त्या ठिकाणी तुम्ही इंडायसेस शिकला असाल लॉ ऑफ इंडायसेस ठीक आहे घातांकाचे जे काही नियम आहेत तर त्याच्यामध्ये काय सांगतात की जर त्या ठिकाणी घातांकामध्ये गुणाकारामध्ये जर त्या ठिकाणी बेस सारखा असेल तर वरच्या याची काय होते वरच्या घातांकाची बेरीज होते. ठीक आहे वरच्या घातांकाची काय होते बेरीज होते. मग काय करणार जे काही वरचे जे नंबर्स आहेत त्याची काय करणार बेरीज म्हणजे 10 हा एकच घेणार कारण दोन्हीकडे आहे आणि मग 5 + 2 किती 7 म्हणजे 10 रेस टू द पॉवर 7 डाईन सेंटीमीटर. कळलं का हा सेंटीमीटर तसाच तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे हा डाईन पण तसंच द्यायचा आहे. ठीक आहे म्हणजे 10 रेस टू द पॉवर डाईन सेंटीमीटर हे आपल्याला मिळालं. म्हणजे त्या ठिकाणी मग आपल्याला सरळ शेवटी काय सांगता येईल की 1 जूल इज इक्वल टू 10 रेस टू द पॉवर 7 अर्ग. म्हणजे 1 जूलची जर तुम्हाला किंमत विचारली असेल तर त्या ठिकाणी किती घ्यायचे 10⁻⁷ अर्ग अशी त्या ठिकाणी घ्यायची आहे. समजलं का अशा प्रकारे त्या ठिकाणी 1 जूलची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. मग 1 जूल 2 जूल 3 जूल अशा ज्या काही अल्टरनेट ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती करता येईल किंवा काढता येईल. तर असा त्या ठिकाणी आजचा टॉपिक होता. नक्कीच आजचा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल तर आपल्या चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्या ठिकाणी लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये त्या ठिकाणी हे जे काही लिंक आहे किंवा हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्या 8वीच्या 9वीच्या किंवा त्या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थी मित्रांना कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी लाईक सुद्धा सगळ्यांनी करायचा आहे. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.